नमस्कार दादा. नमस्कार शेठ. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझे नाव संतोष बबन डोके, हां. मुक्काम कुमशेत, तालुका जुन्नर. जुन्नर, जिल्हा पुणे. बरोबर. तर दादा आज आपण आपल्या या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आले बरोबर. तर मला सांगा दादा, ही आपली टोमॅटोची व्हरायटी कोणती व्हरायटी? हा 6242 म्हणून व्हरायटी बरोबर. तर साधारणतः हा टोमॅटोचा प्लॉट दादा किती दिवसाचा प्लॉट झाला आता? हा म्हणजे 40 ते 41 दिवसाचा प्लॉट आता कंप्लीट झाले बरोबर. तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण टोमॅटोला बेसल डोस भरतो त्या पिरियडला तुम्ही ती आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं ही टोमॅटोला म्हणजे बेडमध्ये भरलेली खाली बरोबर. हां. तर मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं टोमॅटो या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला याचा काय काय बेनिफिट भेटला? हिरवळ आणि कळर सेटिंग काळोखी एक नंबर रिझल्ट भेटला. हां बरोबर. आता जर दादा प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर आता हे पूर्ण म्हणजे उन्हाळ्यातला प्लॉट आहे हा बरोबर. आता जर पाहिलं तर जवळजवळ 42-43चं टेम्परेचर आहे बरोबर. आणि आता एवढ्या हिटमध्ये सुद्धा आहे ना प्लॉटला कोणत्याही प्रकारचा आहे ना आक्सा किंवा बाकीचा तो प्रकार कुठं दिसत नाही. आणि महत्त्वाचं काय, एकदम खालून खोडातून एकदम जबरदस्त असा फुटवा आहे बरोबर. आणि महत्त्वाचं काय, का फुलांची ड्रॉपिंग नाही अजिबात, भरपूर प्रमाणात आहे ना फुल सेटिंग झालेली आहे. आणि महत्त्वाचं साधारणतः तर एवढ्या हिटमध्ये सुद्धा आहे ना म्हणजे कोणत्याच प्रकारचा आहे ना आक्सा किंवा तो प्रकार जादा दिसत नाही. आणि महत्त्वाचं एकदम भरपूर प्रमाणात फुटवा पण आहे बरोबर. तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरताय? 3 वर्ष झाले. याच्या आधी कोणकोणत्या पिकांसाठी वापर केला? कांदा, हां. त्याच्यानंतर गाजर, हां वांगी. बरोबर. मग याच्या आधी तुम्ही दरवर्षी एवढी पिकं करताय, त्या प्रत्येक पिकासाठी तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खते ते वापरताय बरोबर. आणि ज्या पिरियडला तुम्ही वरून एकदा कडूचा स्प्रे काढला होता त्या कडूचा तुम्हाला काय काय बेनिफिट भेटला? रिझल्ट चांगला होता, कारण ही जी पत्ती आहे ना हां त्याच्यात नाशक आहे, त्याचं पण तुम्ही होतं. हां. म्हणजे कडू जर फवारलं तर झाड तुमचं 15 दिवस कडू राहतं बरोबर. मग त्याच्यावरती आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं तर मवा, तुडतुडे, पांढरी माशी, रसशोषक किडी, नागाळे प्लॉटवर कुठंच अटॅक दिसत नाही बरोबर. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ती वापरून तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी. हां. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.